हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर मुंबईवरून ट्रेन पकडून आम्ही पोहोचलो कणकवली स्टेशनवरती सकाळी 9:30 वाजता. ट्रेन थोडी लेटच होती, त्याच्यामुळे ती अर्धा तास लेट पोहोचली कणकवलीला. इथे उतरल्यानंतर आम्ही विचार केला की आता इथून बसने आम्हाला पुढे प्रवास करायचा आहे. तर बस स्टॉपला जाऊया. बस स्टॉप इथून थोडंसं लांब होतं, त्यामुळे आम्ही स्टेशनवरून बस स्टॉपला जाण्यासाठी ऑटो केली. ऑटोने आम्ही सगळेजण बस स्टॉपला निघालो. तर सकाळ सकाळ होती, तर थोडीशी गरमी पण होत होती आणि ऊन पण हळूहळू वाढत चाललेलं. तर सगळ्यांचे चेहरे असे घामटलेले आणि झोपेचे होते, कारण रात्रभर प्रवास करून सगळे दमलेलेत. तर अशा प्रकारे आम्ही पोहोचलो कणकवली बस स्थानकावरती. तिथे जाऊन आम्ही थोडीशी विचारपूस केली, तर ते बोलले की 10 वाजताची बस आहे मालवणला जाण्यासाठी. तर ती बस आम्ही पकडणार होतो, त्यामुळे त्यासाठी आम्ही थोडासा वेट करत होतो. आता आम्ही चाललो गावी, आमच्या गावी म्हणजे बागव्यांच्या गावी. कुठे उतरलो आपण? कणकवलीमध्ये मसुरेच्या इथे बागव्यांचं देवस्थान आहे, तिकडे चालू आहे. आम्ही फर्स्ट टाईम आलो आहे. आम्ही एवढ्या वर्षापासून म्हणजे किती वर्ष, पण 100-200 वर्षापासून कधी आम्ही आलोच नव्हतो. आमच्या आजी आजोबा पंजोबा बिंजोबा यांच्यापासून आम्ही कधी आलोच नव्हतो. आम्ही फर्स्ट टाईम चाललो आहे. आता जरा विचारत चाललो आहे लोकांना कसं जायचं, काय जायचं. आता काय लोक वेगळं सांगतात, काय लोक वेगळं सांगतात. त्याला बघू. तिकडून आम्ही आता आमची 10ची बस असं सांगितलं आहे मालवण. तिकडनं जाऊन म्हणजे त्या बसने आम्ही जाऊ. आता बघू मग ती बस किती वाजता येते का, पुढे भेटू. मालवण बस पकडून आम्ही उतरलो कट्टा स्टॉपवरती. तिथून आम्ही ऑटोने पुढचा प्रवास करणार होतो. सो कट्टा स्टॉपवरती उतरल्यानंतर एक आम्हाला ऑटोवाले काका भेटले. तर ते बोलले मी तुम्हाला नेईन मसुरेच्या मंदिरात दर्शनासाठी. आणि आम्ही विचार केला की जाऊन येऊनच ऑटोनेच प्रवास करू. तर आम्ही त्यांना विचारलं की आम्हाला नेऊन दर्शन करून परत रिटर्न यायचं आहे लगेच. सो ते बोलले की मग त्यासाठी 500 रुपये भाडं होईल. तर आम्ही ती ठरवलं आणि मग निघालो आहे ऑटोनेच मसुरेला माऊली मंदिरात. तर हे मंदिर आहे बागव्यांच्या कुलदैवतेचं आणि आमच्या घरातले ह्या आधी कधीही ह्या मंदिरात आले नव्हते. आम्ही लग्न झाल्यानंतर हे पहिल्यांदाच, आणि लहानपणापासून हे लोकंसुद्धा पहिल्यांदाच चाललेलो. सो आम्ही सारखे विचारपूस करत चाललेलो. त्याआधीमध्ये एक आम्हाला मठ लागलं स्वामी समर्थांचं. तर तिथेच आम्ही सगळेजण फ्रेश झालो आणि तिथे आम्ही थोडासा दर्शन घेतलं आणि प्रसाद वगैरे घेऊन थोडासा आराम केला आणि मग निघालो पुढच्या प्रवासासाठी. तर स्वामी समर्थांचं मठसुद्धा खूप छान होतं. आणि त्या काकांनीसुद्धा आम्हाला एक सांगितलं की त्या आतमध्ये जो गाभार आहे तिथे कोणतीही लाईट नाही आहे, तरी पण तिथे सूर्यप्रकाश येतो. आता आम्ही आलो आहे स्वामी समर्थांच्या मठात आणि तुम्ही बघू शकता की दादाच्या पायात चप्पल नाही. सगळ्यांनी आता चप्पल काढलीच आहे, पण तो आलाय बिना चप्पलीचा, कारण त्याची चप्पल पडली ट्रेनमध्ये आणि त्याच्यामुळे तो आता पूर्ण दर्शन आमच्यासोबत बिना चप्पलीचं करणार आहे. सो आता आम्ही इथून जाणार आहे मसुरेला आणि मग तिथे आम्ही तुम्हाला ते मंदिर दाखवतो. तर शुभमच्या डोळ्यांना इन्फेक्शन झाले, तो ड्रॉप टाकतोय. काय केलंयस हे? मला पण दुखायला लागले थोडेसे. काय करणार आहे काय माहिती. मसुरेमधील हे मंदिर कणकवली स्टेशनपासून 35 किलोमीटर आतमध्ये आहे. सो आम्ही ऑटोनेच प्रवास केला, कारण आम्हाला लवकरात लवकर हे दर्शन घेऊन परत निघायचं होतं. सो आम्ही आता पोचलो मंदिरामध्ये. तर आम्ही आता दर्शन घेतो. तर आम्ही पोचलेलो आहे आता मंदिरामध्ये. तर आम्ही जिकडे ओटी वगैरे देऊन गार्डन वगैरे घातलेलं आहे. तर आता बोलू थोडी व्हिडिओ शूट करू. तर आम्ही इकडे आलेलो आहे. तर हे आहे मंदिर माऊली देवीचं, आणि तुम्हाला दाखवतो नंतर पण आतमध्ये कशी देवी वारुळ्याची आहे, पूर्ण देवी म्हणजे वारुळ्यामध्ये पूर्ण स्थापन झालेली आहे. तिकडे थोडंसं असं आहे.
तरी आम्ही वगैरे दादा अक्षदा पप्पा वगैरे आम्ही बसलो. घे अक्षयची चप्पल आणायला गेलो होतो, चप्पल घेऊन आले. इकडे त्याला मागून पण बघतो कसं काय. माझ्याकडे एक मंदिर होतं छोटं, बघूया काय आहे ते. तर आम्ही गारणं वगैरे घातलेलं आहे लग्नाचं पण, आणि बाकी इतर कुठल्या गोष्टींचं आहे सगळ्याचं. तर आता इकडे बाहेर फिरतोय थोडंसं. फर्स्ट टाईम आलो ते. इथे आतमध्ये छोटंसं मंदिर आहे ना, तर इथे दाखवतं आतमध्ये काय आहे कसं. दिसत नाही तरी पण इथे काय विहीर आहे वाटतं. विहीर आहे, विहीर. पाणी पण आहे रे विहिरीमध्ये. तर गाईज आम्ही मंदिरात पोहोचलोय आणि आमचं ओटी पण भरून झाली आणि गाराणं घातलेलं. तर त्याची आम्ही व्हिडिओ नाही बनवली, ते आम्ही दर्शन घेतलं आणि आता मी थोडीशी तुम्हाला मंदिर दाखवण्यासाठी व्हिडिओ बनवते. तर बाहेरून मी दाखवलंय तुम्हाला मंदिर ऑलरेडी. बाहेरून व्हिडिओ काढले, तर आतमधून पण तुम्हाला दाखवतो. जसं की तुम्हाला सांगितलं मी वारुळामध्ये ती स्थापन झाली देवी, तर तुम्हाला ती पण दाखवेन मी आतमधून व्हिडिओ. कशी म्हणजे किती मोठं ते वारुळ आहे, ते खूप वर्षापासून ते झालं स्थापन. आणि दरवर्षीला आय थिंक काहीतरी मोठं मोठं होत जातं वारुळ, ते मोठं मोठं होत जातं असं काहीतरी आहे. हे कुठलं मंदिर आहे बाप्पा? असं झालं काय? चांगलं वाटतं ते पण, भाजणं असं थोडंसं करंट सारखं. हां काय जा पाय बोल. आतमधून पण यायला आहे, मला वाटलं नाही नसेल की मी आलोच ना आतमधून असं. हे बघा, जसं की तुम्हाला बोललो की वारुळामध्ये ते देव स्थापन झाले, तसं वारुळ आहे. हे बघा ते किती मोठं आहे. त्या लोकांनी ओटी वगैरे दिली, चोडी वगैरे दिली. आणि ही आमची देवी, खरं तर कुलदैवत, पण आम्हाला पण नव्हतं माहिती की ही आमची कुलदैवत आहे. तर आम्हाला असं लोकांकडून इकडून तिकडून समजलं की बागव्यांची देवी मसुरेला आहे कुलदैवत. तर म्हणून आम्ही बोललो की कुलदैवताला जाऊन येऊ. तर ह्या वर्षी आम्ही कसं तरी प्लॅन करून, मला जॉबवरून सुट्टी नव्हती भेटत, पण काहीतरी जबरदस्ती करून सरांसोबत थोडंसं बोलून त्यांना रिक्वेस्ट करून मग आम्ही आलो. तर ही आमची देवी, मसुरेची माऊली देवी. ठीक आहे. आणि हे पप्पाने भेटली ती आजी, गेली आजी. बघतोय पण इकडे आपल्याकडे पिल्लू आहे. माझा फोन घेऊन जायचा, नको येऊस बाबा. माऊली देवीच्या दर्शनानंतर आम्ही तिथे जवळ एक दुसरं मंदिर होतं, तिथे सुद्धा दर्शनाला गेलो. शंकराचं मंदिर होतं आणि खूप सुंदर मंदिर बांधलेलं. बाहेरूनच आम्हाला खूप छान वाटलं मंदिर. आणि आतमध्ये गेल्यानंतर सुद्धा खूप थंड वातावरण होतं. एवढं ऊन होतं बाहेर, तरीसुद्धा मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये एवढे थंड वाटत होतं आणि खूप म्हणजे वातावरण पण एकदम मस्त होतं. तर आम्ही तिथे सुद्धा दर्शन वगैरे घेतलं आणि निघालो परत आमच्या गावी यायला, चिपळूणला. तर असा होता आमचा हा प्रवास एका दिवसाचा मालवणला जाण्याचा. सो तुम्हाला जर आमचे ब्लॉग आवडत असतील तर आमच्या ब्लॉगला नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रेरणा भेटेल. सो थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.